याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर कटिंग कशी करायची ते पाहिलं होतं. आता आपण पेपर कटिंग ठेवून कपडा कसा कट करायचा ते पाहणार आहोत आणि बाईच्या संदर्भात काही गोष्टी जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, मी अमोल फॅशन काप चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. टॉप फ्रंट कट केलेला आहे, शोल्डर कट केलेले आहे आणि हा बॅक फ्रंट आहे. मित्रांनो, हे शोल्डरची पेपर कटिंग केली होती आपण. हा बॅक फ्रंट आहे. बॅक फ्रंटला शोल्डर जोडली जाणार आहे. हा बघा कर्ववाला भाग आहे, राऊंड आहे, म्हणून आता मी इथं जोडलं तर इथे व्यवस्थित बसणार नाही, तर थोडासा गॅप राहील. पण कपडा ज्यावेळेस अटॅच होईल त्यावेळेस सगळं मॅच होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण बॅक फ्रंट शोल्डरला जोडताना इथं 3 सूत सोडायचे फक्त मार्जिनसाठी. आतमध्ये बघा इथं 3 सूत, एक एक 2 3 सूत. ठीक आहे. आणि इथं पण 3 सूत. ज्यावेळेस हे जोडलं जाईल त्यावेळेस बघा 3 सूत असं फोल्ड होईल आणि याच्यावर अशी शोल्डर अटॅच होईल. मी त्याला फोल्ड करत नाही. इथं 3 सूत आहे तर मी याला असं जोडून मार्फत स्टॅप. इथं बघा कमी जास्त होते, पण ज्यावेळेस कपडा जोडू त्यावेळेस हे नाही राहणार. पेपर कसं आहे ना, पेपरला असं मुवमेंट नसते कपड्याला, एकदम टाईट असतो हा पेपर, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. तसंच इथं पण आपल्याला 3 सूत, 1 2 3 सूत. हा टॉप त्याचं पण इथं 3 सूत गुंतणार आहे बघा. असं हे 3 तर याला पण काय त्यावेळेस शिवलं जाईल. हे 3 सूत असं आतमध्ये जाणार आहे, लक्षात ठेवा. असं हे 3 सूत असा फोल्ड मी इथे केला नाही, कारण इथं जास्त पेपर असते मला फोल्ड होत नाही. ह्याला इथं सेपरेट कर. तर हा कर्व आहे. ठीक आहे. ही जी जास्त कर्व असलेली बाजू आहे ती या साईडला अटॅच होणार आहे. ही जी कमी कर्व असलेली बाजू आहे ती बॅक फ्रंटला अटॅच होते. इथं बघा, हा टॉप फ्रंट आहे, हा बॅक फ्रंट आहे. ते जास्त कर्व असलेली बाजू इकडे करायची म्हणून मी याला असं ठेवतो. आता बघू आपण ही शोल्डर याच्यावर बरोबर बसते का. एक सुद्धा फरक आलेला आहे, इथं काहीतरी कमी जास्त झाला असेल म्हणून. ठीक आहे. पण आता हा जो सेंटर आहे बायचा आणि हे असं फोल्ड केल्यानंतर इथं शोल्डरचा सेंटर आहे. तुम्ही जर बघितलं तर इथून जर मी जोडलं असं, या सेंटरला हे बघा, हा सेंटर इथं आलाय आणि शोल्डरचा सेंटर इथे आहे. याच्यामध्ये जवळपास अर्धा इंचाचं किंवा 3 सुताचं अंतर आहे बघा इथून इथे. बघूया आपण, हे बघा हे. मग आता काय करायचं, जर हा सेंटरला सेंटर नाही मॅच झाला तर बाई अशी पिळते, अशी पिळून जाते. तर बघा इथे जेवढं डिफरन्स राहतोय ना तेवढं आपण इकडे सोडायचं असं. हा, आणि असं हे जोडून घ्यायचं. तरी पण या साईडला हे मॅच होईल बघा. मॅच म्हणजे हा सेंटर जर इथे मॅच केला तर इकडं अर्धा इंच आपल्याला असं ठेवावं लागतं. म्हणजे अर्धा इंच करायचं काय, कमी जास्त होणार नाही का जोडल्यावर, नाही होणार. ते बघा ज्यावेळेस ह्या पद्धतीचा शर्ट कट करतो त्यावेळेस आपण असं फोल्ड करून सिलाई मारत असतो. ज्यावेळेस तुम्ही सिलाई माराल ना त्यावेळेस एक्स्ट्रा कपडा ना ऑटोमॅटिक याच्यामध्ये चिरला जाईल, म्हणजे हे बरोबर मॅच होईल. ज्यावेळेस आपण सिलाई करू ना त्यावेळेस तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स येईल. आता मी आता ह्या सगळ्याच्या मदतीने पॅटर्नच्या मी पेपर कपडा कट करून घेतो. हे बघा, जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर चांगल्या कपड्यावर करू नका. हे बघा असा अस्तरचा कपडा येतो,
लेडीज कपडा जो असतो ना, लेडीज ड्रेस शिवताना जे अस्तर असते ना, अस्तरचा कपडा येतो. त्याच्यावर पहिल्यांदा ही सगळी टेक्निक कॉपी करून बघा किंवा ट्राय करून बघा. हा कपडा आहे ना, जवळ-जवळ 36-39 मीटर असतो. जास्तीत जर भारी असेल तर 44 मीटर कपडा असतो. 2.25 मीटर कपड्यामध्ये शर्ट निघतो. याचा पन्नास 36 असतो. ठीक आहे. त्याच्यावर तुम्ही ट्राय करा. मी जे आता तुम्हाला सांगितलं व्हायचं, ते पण त्याच्यावर ट्राय करा. तुम्हाला बरोबर दिसेल. तर चला आता आपण अ, कपड्यावर हा पॅटर्न ठेवून कपडा कट करून घेऊ. हा फ्रंट आपण कट केला होता. या फ्रंटचा रेफरन्स घेऊन आपण कपड्यावर असा फ्रंट ठेवून कपडा कट करून घेणार आहोत आणि शर्ट शिवणार आहोत. हा जो आपण पाऊण इंच ठेवला होता कट करताना, हा हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो काय आहे? तो एक्स्ट्रा कपडा हे बघा हा आहे. म्हणजे या रेषेवर इथं काच किंवा बटन येणार आहे आणि हा पुढचा जो कपडा आहे तो हा आहे. म्हणजे ओव्हरलॅपिंगसाठी कपडा असतो. ठीक आहे. तर हा कपडा थोडा जास्त दिसतोय. म्हणून आपण काय करू शकतो? इथून 2 सूत कमी करायचे. इथून 2 सूत कमी करायचे किंवा ठेवलं तरी काही फरक पडत नाही. पण मला वाटतं इथं थोडासा जास्त राहतोय. म्हणून आम्ही 2 सूत कमी करतोय. इथून मी आता असं कट करून घेतोय. आणि सगळे बटन किंवा काज आपली या रेषेपासून पुढच्या दिशेनेच होणार आहे सगळं मेजरमेंट बघा. असं ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस हे पाऊण इंचच ठेवायचं आहे. असं कमी करायचं नाही. पाऊण इंच ठेवूनच कट करायचं हे लक्षात ठेवा. हे बघा. आता अजून एक गोष्ट इथं आहे. हे बघा. बघा ही शोल्डर आहे. ही शोल्डर आपली इथं बसणार आहे राईट असे. ठीक आहे. आणि आपला गळा जो मोजून होतो या रेषेपासून होतो बघा असा. हा 14 आहे इथपर्यंत. मोजला तो 14च भरतो. ठीक आहे. म्हणून ही 14ची कॉलर आहे. ती कॉलर कुठं बसणार आहे आपली? इथं बसणार आहे. ठीक आहे. आणि या कॉलरची बँड पट्टी आहे. ती कुठं बसणार आहे? अशी इथं बसणार आहे बघा. आता बँड पट्टी कट करताना ऍडजस्ट करायचं आपल्याला. इथून इथं जेवढं कमी केलं होतं 2 सूत तेवढंच कमी करायचं. नाहीतर हे मोठं होईल. बँड पट्टी किंवा कॉलर मोठी होईल आणि हे छोटं होईल. मग ते बसणार नाही. म्हणून आधी पूर्ण फ्रंट आणि बॅक जोडून घ्यायचे आणि नंतरच कॉलर कट करायचे आणि मोजून बघायचे आपल्याला इथपर्यंत. कारण आपली कॉलर अशी बसते ना. हे बघा अशी बसते आपली कॉलर इथं. इथून पुढे हे पाऊण इंचच असतं. मग इथून थोडंसं कट करायचं आणि एक्झॅक्ट कॉलर बसवायचे. ठीक आहे. तर चला आता मी हे काय करतो 2 सूत तिथं ठेवून इथून मी 2 सूत कमी करतो. कट करताना मात्र आपल्याला पाऊण इंचवरच ठेवायचं लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा सांगतोय. बघा आता हा कपडा आहे. कपड्याची सव्वाशे बाजू आतमध्ये, उलटी बाजू बाहेर. कपड्याची किनार आपण कट करून घेऊया. बघा किनार कट करून घेतली. बघा अशा पद्धतीने ठेवायचं आपल्याला. इथे मी 2 इंच ठेवतो. असे 2 इंच ठेवायचं. आता काय होईल? हे दोन असं फोल्ड होईल. ठीक आहे. आणि इथं आपली पट्टी आहे. बटन पट्टी आणि खास पट्टी बघा. आणि हे जे सेंटर आहे का त्या सेंटरवर इथं आपली बटन येईल आणि ओव्हरलॅपिंगसाठी हा कपडा आहे. ठीक आहे. जसा मार्क होता इथपर्यंत आपल्याला सरळ कट करायचं आहे. सरळ जसं पेपर कट केला तसाच. सरी हे बघा तिकडे आहे ना 30 तरी मारले की पुसून जाते. हा एक पेन मागवला तुम्ही अमेझॉनवरून. बघायचं असते बघा. हे बघा अशा पद्धतीने पुसून जाते. त्याच्यामुळे मी आत्ता इथं मार्क करून ठेवतोय. पण तुम्ही साध्या पेनने मार्क करू नका.
चॉक नाही करत, जेणेकरून निघून जाईल. इथं माझ्याकडे हा पेन अवेलेबल आहे म्हणून मी ह्या पेननी मार्किंग करतोय. फ्रंट हा कट झालेला आहे. इथं मी नॉच घेतलेला आहे. इथं पण एक नॉच घेतला, इथे एक नॉच घेतलाय. ठीक आहे. आता आपण बॅक फ्रंट कट करूया. बघा, आपला बॅक फ्रंट होता. किती भरतोय बघा, 10.5 भरतोय. हा आपला उलटा कपडा आहे. किती भरतो ते 11.5. सरळ करून घेतल्या मित्रांनो, 11.15, 11.15, 10.5 आणि हे 10.5. हा फ्रंट इथं ठेवून द्यायचं असं. हा उलटा आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की इस्त्री मारल्यानंतर ही जे रेष मारली ना, पुसून जाते. हा पेन वेगळ्या पद्धतीचा आहे. तुम्ही असं काय करू नका, नाही तर कपड्यावर डाग निघणार नाही. हा फ्रंट झाला, बॅक फ्रंट झाला, हा टॉप फ्रंट झाला. हे बघा, ही आपली शोल्डर आहे. ही बंद बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. बंद बाजूला अशी बंद बाजू ठेवायची. एका वेळेस 2 पण कट करू शकता याला, मी असं फोल्ड केलं तर. ठीक आहे, मी सिंगल कट करेन नंतर. असं ठेवायचं आहे. बघा, एक शोल्डर कट झाली. इथंच दुसरी पण शोल्डर कट करता येईल अशी, ही मी नंतर करेन. आता आपण बाह्या कट करूया. बघा, या सेंटर पासून इथं बघायचं आपल्याला. हे बघा, 8.5 आणि 1 सूत. आणि इथं पण सेंटर होता हा, इथून बाहेरचा तो 8.5 आणि 1 सूत. म्हणजे आपण प्रॉपर कपडा ठेवलेला आहे. कपडा असा क्रॉस किंवा वाकडा तिकडे झालेला नाही, ह्याच्यामुळे समजतं आपल्याला. ही जी जास्त खड्डा असलेली बाजू आहे ती फ्रंटला अटॅच होणार आहे, आणि जी कमी खड्डा असलेली बाजू आहे ती बॅकला अटॅच होणार आहे, हे लक्षात ठेवा.